श्री स्वामी समर्थ. नमस्कार. माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे महालक्ष्मीचे गुरुवार करताना काय करावे आणि काय करू नये. जाणून घ्या माहिती. बघा, मार्गशीर्ष महिना हा व्रत वैकल्ण्यासाठी खास आहे, म्हणजे वाण देण्यासाठी खास आहे. कारण या महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत सुख समृद्धीकारक ठरतात. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार, मार्गशीर्ष पौर्णिमा, दत्त जयंती हे व्रत आणि सण उत्साहाने हा महिना सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणणारा आहे. मार्गशीर्ष गुरुवारी लक्ष्मी मातेची पूजा करू शकता. या दिवशी बऱ्याच स्त्रिया उपवास ठेवत असतात आणि लक्ष्मी मातेची पूजा करून कथेचे पठण करत असतात आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करतात. हे व्रत केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. घरामध्ये सुख शांती लाभते. आपल्या घरी सुख शांती तसेच मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करायच्या असतील तर आपण या व्रताला पूर्ण मनोभावे आणि विश्वासाने करावे. श्री महालक्ष्मी माता आपल्या कुटुंबावर आणि आपल्यावर कायम कृपा करते. बघा, महालक्ष्मी व्रत कसे करावे. पहाटे लवकर उठून आंघोळ करावी, स्वच्छ वस्त्र परिधान करावे व व्रताचा संकल्प घ्यावा. अंगणात आणि पूजेच्या ठिकाणी रांगोळी काढावी. त्यामध्ये माता लक्ष्मीचे पावलं अवश्य काढा. यानंतर माता लक्ष्मीचे आसन सजवावे. आसनासाठी पाट किंवा चौरंग घ्यावा. माता लक्ष्मीचे आसन किंवा सिंहासन सजवण्यासाठी आंब्याची पाने, करवंदाची पाने आणि भाताच्या पारंब्या वापरा. यानंतर कलश स्थापना करा. सर्वप्रथम कलश आणि गणेशांची पूजा करा. यानंतर लक्ष्मीची पूजा करावी. कलशाला हळद कुंकू लावून कलशात ध्रुवा, एक नाणा आणि सुपारी ठेवा. विड्याची पाने अथवा आंब्याची डहाळी पंचपत्री कलशावर ठेवा. त्यानंतर एक नारळ ठेवा. चौरंगावर श्री लक्ष्मी देवीचा फोटो किंवा लक्ष्मी श्रीयंत्र, तुमच्याजवळ लक्ष्मी मातेचं मूर्ती असो, यंत्र असो, जे काही आहे ते तुम्ही त्या पूजेमध्ये ठेवू शकता. यानंतर कलशामध्ये विडा, खोबरे, खारीक, बदाम, इतर फळे, खडीसाखर किंवा गुळ ठेवा. मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेगवेगळे पदार्थ अर्पण केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. संध्याकाळी पुन्हा माता लक्ष्मीची पूजा करा आणि दिवा लावा. घराबाहेर आणि अंगणातही दिवा ठेवा. पूजेनंतर प्रसाद वाटून घ्यावा. मार्गशीर्ष महिन्यातील सर्व गुरुवारी असे व्रत करावे आणि शेवटच्या दिवशी उद्यापन करावे. उद्यापनाच्या दिवशी ओळखीच्या किंवा आजूबाजूच्या महिलांना बोलावून त्यांना हळद कुंकू लावून महालक्ष्मीचे पुस्तक द्या. एक केळे द्या. 1 रुपया देऊन हळद कुंकू द्या. आता बघा, व्रत करणाऱ्यांनी ही काळजी नक्कीच घ्यावी. व्रतधारी स्त्रीने बुधवारी सूर्यास्तापासून शुक्रवारी सूर्यास्तापर्यंत कांदा, लसूण, मांसाहार टाळावा. हे व्रत करणाऱ्या स्त्रियांनी केवळ पाणी, दूध आणि फळाचे सेवन करावे. रात्री कुटुंबासह मिष्टान व फलाहाराचे भोजन करावे. पूजा करताना आणि कहाणी वाचताना मन शांत आणि आनंदी असावं. व्रताच्या दिवशी घरातील वातावरण आनंदी असावं. एखादी अडचण आल्यास हे व्रत इतर कोणाकडून तरी करून घ्यावं, परंतु उपवास आपणच करावा. वाद भांडण करू नये. बोलताना चुकीचे शब्द वापरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.